नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शिवराष्ट्र सेना पक्षाने अनिल शेकटकरच्या रोड रोलरला दिला पाठिंबा। राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे। नगर दक्षिणेचे उमेदवार अनिल शेकटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ। नगर दक्षिणेचे उमेदवार अनिल शेकटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माळीवाडा येथे करण्यात आला। यावेळी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने या उमेदवाराला पाठिंबा दर्शवत शहराच्या विविध भागातून प्रचार फेरी काढण्यात आली। याप्रसंगी नगर दक्षिण लोकसभेसाठी उभे असणारे अनिल शेकटकर, शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे, ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे, भिंगार अध्यक्ष राकेश सारवान, उपाध्यक्ष कुणाल बैद, संघटन मंत्री नवनाथ मोरे, महिला आघाडी प्रमुख सुनीता चव्हाण, प्रतिबिंब सामाजिक संस्था अध्यक्ष दादू नेटके, सकल एक संघ मातंग समाजाचे विजय पाचारणे, जालिंदर शेलार, सकल मातंग समाजाचे अध्यक्ष भगवानराव जगताप, राजेंद्र साळवे, अनिल जगताप आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। आज अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं माळेवाडा परिसरामधून माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आई महालक्ष्मीला नारळ वाढवून शिवराष्ट्र सेना पक्ष पुरस्कृत उमेदवार म्हणून मी अनिल गणपत शेकटकर या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं शिवराष्ट्र सेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आणि या माध्यमातून शिवराष्ट्र सेना पक्षाच्या विविध आघाड्या या ठिकाणी व्यापारी आघाडी असेल, ओबीसी जिल्हा आघाडी असेल, त्याचबरोबर दलित आघाडी असेल, अशा विविध वेगवेगळ्या शिवराष्ट्र सेना पक्षाच्या आघाड्या येऊन आज या माळेवाडा दैवताच्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून आज शिवराष्ट्र सेना पक्षानं मला या ठिकाणी जाहीरपणानं उमेदवारी दिली व जाहीर पाठिंबा दिला। त्यामध्ये मी एक बहुजन समाजाचा असताना शिवराष्ट्र सेना पक्षानं या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याच माध्यमातून त्यांच्या विश्वासास कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता या नगर शहर या नगर जिल्ह्याकरिता जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे, यातल्या ज्या सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतील हे शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये सोडवण्याचा मी या ठिकाणी निर्धार करतो। आणि त्याचबरोबर या नगर शहरातील व दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना जाहीर आवाहन करतो की माझा अनुक्रम नंबर हा 24 असून माझं या ठिकाणी निवडणूक चिन्ह रोड रोलर हे आहे। तेव्हा या अगोदरही माझा विजयी हा रोड रोलर चिन्हावरच झाला होता आणि मी असाही आशावादी राहील की रोड रोलर चिन्ह हे नक्कीच या नगर शहराला आणि नगर जिल्ह्याला एक विकासाची दिशा दिल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी निर्धार व्यक्त करतो। आणि पुनश्च एकदा शिवराष्ट्र सेना पक्षानं या ठिकाणी मला जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो व आभार मानतो। एवढीच विनंती की येत्या 13 मेला माझ्या रोड रोलर चिन्हावर आपण या ठिकाणी माझं EVM मशीनचं बटन दाबून मला मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य देऊन मला पुरस्कृत करावं, अशी मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना नम्र विनंती करतो आणि थांबतो। नगर दक्षिण मधील प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी भगवान जगताप या मतदारसंघातला एक मतदार आणि एक सजग नागरिक म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे। शिवराष्ट्र पक्षाने अहमदनगर शहराची तसेच अहमदनगर जिल्ह्याची विशेष जाण असलेला उमेदवार खऱ्या अर्थानं आपल्या अहमदनगरकरांना दिलाय। त्यांचे वडील बाबूजी शेकटकर यांनी हजारो कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला। हजारो कुटुंबांना अहमदनगर महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असतील शहराच्या लगतच्या या नगरपालिकेत बहुसंख्य कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला, त्यांना न्याय हक्क मिळवून दिला। अशा असंख्य कुटुंब या उमेदवाराच्या पाठीमागे असल्या कारणानं याचा अभ्यास करून शिवराष्ट्र सेनेने खऱ्या अर्थानं त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे। त्यांचा हा विश्वास आम्ही सर्वजण नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात आणि शिवराष्ट्र सेनेच्या वतीने पुरस्कृत उमेदवार अनिलजी शेकटकर यांना निवडून आणण्यासाठी
आम्ही सर्वतोपरी सर्वजण बहुजन समाज सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. गेल्या 25 तारखेपासून या अहमदनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि बहुतांशी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अग्निवीर म्हणून विविध पक्षामध्ये लढताना आपण पाहतोय. त्यांची 2 दिवसांनी नक्की सुट्टी होणार आहे आणि ते सर्व ग्रही प्रतत असताना अहमदनगर शहराचा विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे हे सर्व कार्यकर्ते उभे राहतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व तसेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून व नारळ वाढवून या ठिकाणी आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी माजी नगरसेवक अनिलजी शेकटकर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारी करत आहेत. त्यांचं अनुक्रम नंबर 24 आहे आणि त्यांची खून आहे रोड रोलर. आज या ठिकाणी सांगताना आम्हाला फार आनंद वाटतो की आमचा हा पक्ष जो आहे हा 1 वर्षापूर्वी त्याची स्थापना झालेली आहे. तसं कार्य आम्ही 4-5 वर्षापासून करतो. 1 वर्षापूर्वी त्याची स्थापना झालेली आहे. रजिस्ट्रेशन त्याचं 1 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि आम्ही लगेचच्या लगेच या ठिकाणी उमेदवार उभा करून त्याला जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं की महाराष्ट्रामध्ये आज लुंग्या सुंग्यांचं राजकारण चालू आहे. या ठिकाणी या लुंग्या सुंग्यांच्या राजकारणामध्ये ते धड त्यांच्या घरच्यांकडे त्यांना पाहिलं वेळ नाही, महिलांकडे पाहिलं त्यांच्याकडे वेळ नाही. अवैध व्यवसायाचं सुळसुळाट झालेला आहे. तसेच भ्रष्टाचाराचा बकासूर या ठिकाणी फोफवत चाललेला आहे. सामान्य नागरिक कोरोनामध्ये लाखोच्या संख्येने मृत्युमुखी पडत आहे आणि या सरकारला न्याय मागत आहे. पण पहा, तुम्ही आज जर पाहिलं तर ज्या सरकारामध्ये या ठिकाणी इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप एकमेकांवर तुटून पडायचे, एकमेकांना गचंडी करायचे, तेच आज सत्तेमध्ये आहेत. आणि सत्तेमध्ये असताना जनसामान्यांना न्याय द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. आज हा त्याचा भ्रष्टाचार काढतो, तो त्याचा भ्रष्टाचार काढतो आणि या भ्रष्टाचार काढत काढत त्यांना असं वाटतंय का जनसामान्य व्यक्तीही पण आपल्यामध्ये, पण जनसामान्य व्यक्ती त्यांच्यामध्ये नाही, वंचित घटक त्यांच्यामध्ये नाही, गरीब समाज त्यांच्यामध्ये नाही. म्हणून आम्ही मुद्दामून या ठिकाणी जनसामान्यांना न्याय मिळण्याकरता आम्ही या ठिकाणी गरीब कुटुंबातला माजी नगरसेवक अनिलजी शेकटकर या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणजे या ठिकाणी नाही लहान मुलगा सुरक्षित, नाही महिला सुरक्षित, नाही ज्येष्ठ नागरिक सुरक्षित, नाही पदाधिकारी सुरक्षित, नाही मंत्री सुरक्षित, नाही कुणी सुरक्षित, नाही सत्तेतला सुरक्षित. या ठिकाणी सर्वजण दिवसा ढवळ्या एकमेकांचा प्राण घ्यायला त्या ठिकाणी धजावलेले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही अनिलजी शेकटकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना बहुमताने या ठिकाणी निवडून द्यावे असं या ठिकाणी आम्ही निक्षून या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो की जे हे सरकार आहेत, जे मंदिरांचं रक्षण करणार, संस्कृतीचं रक्षण करणार, असंख्य या ठिकाणी आश्वासनं ते द्यायचे, पण अद्यापर्यंत कोणी या ठिकाणी आश्वासन पूर्ण करत नाही. फक्त शिवराष्ट्र सेना हा पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे आणि तोच रक्षण करणार. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.